हे बघ अमृता, तुला आता 2 मुलं ऑलरेडी झालेली आहे, बरोबर? मग आता तू म्हणतेस ऑपरेशन नको करायला, कारण कालच आता तुझी डिलिव्हरी झाली नॉर्मल. मग तुझं ठीक आहे, लहान आता आहे, छोटू छोटू आहेत मुलं, म्हणून तुला ऑपरेशन नाही करून घ्यायचं, पण ऍटलीस्ट कॉपर्टी तर लाव. मॅम कॉपर्टी पोटात सरकते असं ऐकलंय मी. कस काय सरकेल ग? एक बंद पोकळी असते ना, गर्भाशय आपलं काय असतं, क्लोज्ड कॅव्हिटी, पोटामध्ये कस काय सरकेल राजा? असं काही नसतं. वजन पण वाढतं. ह्याच्याने वजन कसं काय वाढेल? हे तुझ्या गर्भाशयाच्या आतमध्ये आपण लावतोय, बरोबर? तू जर व्यवस्थित एक्सरसाइज नाही केली, डाएट नाही फॉलो केली, तर वजन वाढेल. याच्यामुळे वजन वाढत नसतं. पाठ वगैरे पण दुखते, हातपाय कमी. व्हिटॅमिन डी ची कमतरता, B12 ची कमतरता, रक्त कमी आहे त्याच्यामुळे पाठ दुखतं. स्ट्रेचिंग वगैरे तू काहीच करत नव्हती आता प्रेग्नन्सी असताना. आणि मग सेक्स करताना काही प्रॉब्लेम नाही येणार? जेव्हा हे टाकतो ना, तर आपण हे धागा थोडंसं कापतोच, आणि ते नवऱ्याला टोचत नाही, म्हणून तू घाबरू नकोस, त्याचं पण काही टेन्शन नाहीये. ब्लिडिंग होते का मॅम? ब्लिडिंग आहे ना, पहिले 3 ते 4 महिने जो थोडीशी जास्त होऊ शकते, पण एकदा तू ऍडजस्ट झाली ते 3-4 महिन्यानंतर तुला ब्लिडिंग पण काही जास्त होणार नाही. तर कॉपर्टी खूप सेफ ऑप्शन आहे राजा, ते लावून घे ना. घाबरण्याचं काही कारण नाही. हे बघ, आता एक एक्स्ट्रा गोष्ट मी सांगते तुला, 100 पैकी एका बाईला प्रेग्नन्सी थांबवू शकते कॉपर्टी असतानाही. बाकी 99% मध्ये तर नाही ना राहते बेटा. हा चालेल. चालेल, घ्या ओके. सिस्टर, घ्या त्यांना.